आणि त्याचबरोबर हे दबाव तंत्र आहे, एक पद्धतीने धमकावणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि फक्त अजितदादाच नाही तर चंद्रकांत दादांनी सुद्धा तशाच पद्धतीची भाषा केली. आपण काय बोलाल यावर? खरं तर महबूब शेख यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नये, त्यांच्या पक्षाला लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही. राहिला प्रश्न अजितदादा आणि चंद्रकांत दादा यांच्या विधानाचा, तर अशा पद्धतीच्या विधानाचा विपर्यास करण्यात आलेला आहे. यामध्ये महबूबजी ऐकून घ्या, बोलून ऐकून घ्यायची सवय ठेवा. महबूबजी आपण त्यांचं उत्तर आधी ऐकून घेऊया. तुमचं बोलत असताना कुठेही महबूबजी तुम्हाला विनंती आहे, त्यांचं उत्तर आपण आधी ऐकून घेऊया. तुमच्या प्रश्नांबद्दल त्यांचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊया. तुम्ही जे काही आरोप केले ते मी शांतपणे ऐकून घेतले. तुम्ही ऐकून घ्यायची सवय घ्या. तुम्हाला ऐकायची सवय नाहीये, कारण कायम अशा पद्धतीचं राजकारण करणं हे तुमच्या प्रमाणात आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारण करतायत, आणि मी तुम्हाला विनंती करतो की जो तुमच्याकडे परत येते, आधी आपण नवनाथजींचं बोलणं ऐकून घेऊया. महबूबजी विनंती आहे, नवनाथजी बोला. अशा पद्धतीनं बोलण्याची पद्धत नाहीये. तो अजितदादा असतील किंवा चंद्रकांत दादा असतील यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे, आणि अशा पद्धतीनं विपर्यास करणं विरोधकांचं काम आहे. महबूब शेख यांचा पक्ष काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं होतं असं आपल्याला म्हणायचंय नवनाथजी? अजितदादा आणि चंद्रकांत दादा दोघांनाही असं म्हणायचं होतं की केंद्रामध्ये जे सरकार आहे ते राज्यामध्ये सरकार असेल तर त्याचा फायदा होतो, आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेलाही असेल तर ते एक सिस्टीम असते, त्याचा एक फायदा होतो. केंद्रातल्या योजना राज्यात अंमलबजावणी करता येते, राज्याच्या योजनेची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करता येते. ट्रिपल इंजिनचं सरकार जर का आलं तर निश्चितपणे त्या ठिकाणचा ग्रोथ हा चांगल्या पद्धतीने होतो, आणि एक सुरामध्ये सगळ्यांचा एकत्रितपणे विकास करण्यासाठी त्याला फायदा होतो. हे असं चंद्रकांत दादा ज्या पद्धतीने नवनाथजी तुम्ही आता हे सगळं एक्सप्लेन करताय त्याच्यामध्ये कुठेही प्रलोभन, आमिष किंवा दबाव तंत्र वाटत नाही. पण ज्या पद्धतीने अजितदादांनी ते बोललं गेलं किंवा जी भाषा चंद्रकांत दादांची होती ती भाषा अतिशय वेगळी होती, त्याच्यामध्ये निधीचाही उल्लेख होता, त्याच्यामध्ये मतांचाही उल्लेख होता. मग अशावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेणं हे योग्य वाटतं असं सर्वांचंच मत आहे, तुमचं मत नाही का? पूर्वीजी याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा प्रश्नच नाहीये, म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही असं म्हणणं आहे तुमचं? अजिबात नाहीये. एखाद्या गावचा विकास करण्याचं आश्वासन मंत्री म्हणून तिथं देतच असतात. एखाद्या परिसराचा विकास करायचा असेल तर तिथं आश्वासन, आपण जाहीरनामा असतो प्रत्येक पक्षाचा, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही अमुक करू तमुक करू असं जाहीरपणे आश्वासन देता येतं. निवडणूक आयोग त्या आश्वासनाला घेत नाही. जर तुम्ही मतांवर ताट मारली तर निधीवरही मारणार, याचा अर्थ आम्ही निधी रोखू असा कुठेतरी होतो. याचा ताई असा निधी कोणालाही रोखता येत नाही. आजपर्यंत आपण बघितलंय की अशा पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षाचं सरकार आलं तर तिथलं निधी रोखणं असं कोणालाही करता येत नाही. प्रत्येकाला स्वतंत्रपणे निधी, ऐका ना पूर्वीजी, प्रत्येकाला स्वतंत्र निधी असतो, प्रत्येकाला ते निधी दिला जातो. त्यामुळे कुठेही अशा पद्धतीनं निधी रोखणं वगैरे असा प्रकार नाहीये. महबूब शेख यांचा पक्ष काय होता हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा त्यांना अधिकार अजिबात नाहीये. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येतं आणि जनतेचा पाठिंबा सातत्यानं महायुतीला मिळतोय, त्यामुळं असं एखादं वक्तव्य घ्यायचं आणि त्याचा विपर्यास करायचा हा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. मला वाटतं अजितदादांचं वक्तव्य असेल किंवा चंद्रकांत दादांचं वक्तव्य असेल, दोघांच्याही वक्तव्याचा विपर्यास केला जातो. नवनाथजी, या विपर्यासाबद्दल आपण महबूब शेख यांची प्रतिक्रिया घेऊया, त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेऊया. पण त्याचबरोबर निधी आणि मतं ह्या दोन शब्दांचा वापर नक्की या संपूर्ण भाषणामध्ये झालेला आहे हे मात्र आपण नजरअंदाज नाही करू शकत, बेदखल नाही करू शकत. महबूबजी तुमच्याकडे येते आणि तुम्ही काय म्हणणार, तुम्हाला काय म्हणायचंय, तुमची कमेंट? असं आहे की जाहीरनामा एखादं आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी येऊन सांगलं आम्ही या शहरासाठी हे करू ते करू, एखादा गार्डन करू, एखादं स्विमिंग पूल उभारू किंवा अजून काही रस्ते करू, हा वेगळा भाग. पण आमच्या विचाराचा माणूस दिला नाही तर आम्ही निधी देणार नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर दुसरे चंद्रकांतला सांगतात की चाव्या जरी त्यांच्याकडे असतात तर मालक आम्ही आहे. एक तर मुळात हे म्हणतात ट्रिपल इंजिन वगैरे काय कोणतं इंजिन, तर ह्यांच्यात मेळ नाही. आणि राहिला प्रश्न कुणी काय बोलायचं तर ह्यांना तो व्हिडिओ ऐकवा, हे शुद्ध भाषेत दम देणं आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या नवनाथ बन सारखे जे प्रवक्ते ह्यांना ह्यांच्या सोयीचे अर्थ घ्यायचे. मुद्द्या ह्यांच्या नेत्यांनी शिव्या जरी दिल्या तरी हे म्हणणार की त्याचा तसा अर्थच नव्हता. हे अर्थ पटवून सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची, हा एकमेव धंदा ह्यांचा आहे. आणि दुसऱ्याच्यावर ढकलायचं. मुळात काय, अजित दादा जे बोलले निधी मी देणार नाही म्हणजे काय, राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री एवढे ज्येष्ठ नेते ते म्हणतात मी निधी देणार नाही, म्हणजे हे धमकावणं नाही झालं, दम नाही झाला. आणि चंद्रकांत दादा म्हणतात चाव्या जरी त्यांच्याकडे असल्या तर मालक आम्ही. अरे तुम्ही जनतेच्या सेवक भरेत का मालक आहेत?
आणि जनतेची तिजोरी तुमच्या ताब्यात म्हणजे मालकी करण्यासाठी मेहबूबजी, तुमचा हा जो प्रश्न आहे तो थेट आपण आता अमोल मिटकरी यांच्याकडे घेऊन जाऊया. ते आपल्या सोबत आता आहेत, राष्ट्रवादीचे आमदार. अमोलजी, प्रश्न असा आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात का मालक आहात असं विचारतात मेहबूब शेख, आणि अर्थातच त्याला संदर्भ आहे तो अजितदादांच्या वक्तव्याचा. तुम्ही काय बोलाल? मला पूर्वी तुम्हाला